नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 9वीला तुम्ही वनस्पतींचं वर्गीकरण शिकलात. आता आपण बघायचंय प्राण्यांचं वर्गीकरण. विज्ञान 2चा 6वा पाठ, प्राण्यांचं वर्गीकरण. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. थोडीशी उजळणी करूया. अगदी 8वी पासून बघितलं आपण कसं काय सजीवांचं वर्गीकरण केलंय. तर त्यांच्या पेशींच्या प्रकारानुसार ते आदिकेंद्रकीय पेशी आहेत, म्हणजे जास्त अप्रगत अशा, तर ती सृष्टी मोनेरा, त्याच्यात येतात जीवाणू. दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे ज्या पेशींमध्ये अंगक व्यवस्थित विकसित झालेली आहेत, प्रत्येक पेशी अंगकाभोवती आवरण आहे, त्यांना म्हणतो आपण दृश्य केंद्रकी पेशी. त्याचे पुन्हा 2 गट केले आपण. एकपेशीय सजीव, त्याच्यात दुसरी सृष्टी येते प्रोटिस्टा, अमिबा, पॅरामेशियम, प्लास्मोडियम हे असलेली. दुसरा विभाग आहे बहुपेशीय सजीव. त्याच्यात पुन्हा पेशीभित्तिका असणारे आणि पेशीभित्तिका नसणारे. पेशीभित्तिका नसणारे सगळे प्राणी आणि पेशीभित्तिका असणारे स्वयंपोषी म्हणजे सर्व हिरव्या वनस्पती इथे दिसतात बघा, आणि परपोषी म्हणजे कवकवर्गीय, बुरशी, भूछत्र हे सर्व आपण 9वीला बघितलं. आता ह्या वर्षी आपण प्राण्यांचं वर्गीकरण कसं करतात, त्याच्यासाठी निकष कोणते, त्यांचे वर्ग कोणते, हे सर्व विस्ताराने बघूया. असं हे वर्गीकरण का बरं करायचं, तर प्राण्यांचा अभ्यास करणं सोयीचं होतं. आपण आधी बघितलंय की उत्क्रांती होत होत गेली आणि प्राण्यांच्या कोट्यावधी जाती आज पृथ्वीवर आहेत. पाण्यात आहेत, जमिनीवर आहेत, हवेत उडणारे आहेत. त्या सगळ्यांचा अभ्यास करायचा तर त्यांचे व्यवस्थित गट केले पाहिजेत. एखाद्या गटातल्या जर मोजक्याच प्राण्यांचा आपण अभ्यास केला तरी त्या गटातल्या सगळ्या प्राण्यांविषयीची माहिती मिळते. उदाहरणार्थ, तुम्हाला जर उभयचरांचा अभ्यास करायचा तर फक्त बेडकाच्या शरीराचा व्यवस्थित अभ्यास केला तर गटातल्या सगळ्यांचं आपल्याला लक्षणं, त्यांचे गुणधर्म समजू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राण्यांची उत्क्रांती कशी होत होत गेली, कशी त्यांच्या शरीरात बदल झालेत, कशी शरीरातल्या अवयवांची प्रगती झाली आहे, त्याच्यावरून उत्क्रांतीचा मार्ग शोधता येतो. आजूबाजूला जे भरपूर प्राणी दिसतात त्यांना ओळखणं सोपं जातं आणि त्याच्यात सुद्धा अचूकता येते की हा सॅलॅमेंडर आहे, म्हणजे हा उभयचर गटातला आहे, असं आपल्याला ओळखता येतं. इतर सजीवांशी प्राण्यांचं कसं नातं आहे, ते सूक्ष्मजीवांवर कसे अवलंबून आहेत किंवा वनस्पतींवर कसे अवलंबून आहेत, हे आपल्याला नातं जे आहे पर्यावरणाशी ते समजायला मदत होते वर्गीकरणामुळे. प्रत्येक प्राण्याचा अधिवास कुठे असेल, आता हा साप असेल तर तो कुठे राहत असेल, त्याचा अधिवास म्हणजे त्याचं राहण्याचं ठिकाण. प्रत्येक प्राण्याचा अधिवास समजतो की पक्षी आहे तर त्याचं घरटं असेल कुठेतरी झाडावर, असं त्याचं निसर्गातलं नेमकं स्थान म्हणजे राहण्याचं ठिकाण नव्हे, तर त्याची भूमिका काय आहे निसर्गात हे समजायला मदत होतं. याचं उदाहरण म्हणजे जर तो वाघ, सिंह असतील तर ते सर्वोच्च भक्षक आहेत, म्हणजे त्यांना खाणारं कोणी नाही आहे, म्हणजे त्याचं अन्न साखळीतलं स्थान काय आहे निसर्गातलं ते समजायला मदत होते. आणि प्राण्यांमधलं वेगवेगळ्या प्रकारचं अनुकूलन हे आपण 7वी 8वीत बघितलंय की ते प्राणी ज्या परिसरात राहतात तसे त्यांच्या शरीरात बदल कसे झालेत ते समजायला मदत होते. उदाहरणार्थ अस्वलं, ती आपल्या इकडच्या जंगलांमधली बघितली तर त्यांच्या अंगावर काळे केस असतात, पण तीच जर पोलर बेअर्स म्हणजे ध्रुवीय अस्वलं असली बर्फात राहणारी तर त्यांचं संरक्षण व्हावं, त्यांच्या शत्रूंना ती दिसू नयेत म्हणून त्यांच्या अंगावर मात्र पांढरे केस असतात. तीच गोष्ट कोल्ह्याच्या बाबतीत. सिल्वर फॉक्स म्हणजे बर्फातला कोल्हा पांढरा चंदेरी असा असतो. तर हे सगळं अनुकूलन आपल्याला समजायला वर्गीकरणाचा खूप फायदा होतो. आपण बघितलंय की विटाकरची पंचसृष्टी जी पारंपरिक पद्धती होती तिच्यात त्यांनी असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राणी असे त्यांचे 2 प्रमुख गट केले. कशावरून केले, तर पृष्ठरज्जू. तुमच्या पाठीला हात लावून बघा, तिथे अशी माळेसारखी हाडं लागतात, हाडांची पूर्ण माळ असते 33. ती जर असली आणि त्याच्या आतमध्ये असतो पृष्ठरज्जू, त्याच्या संरक्षणासाठी आणि आपल्या शरीराला आकार यावा म्हणून ते
हाडांचे मणका आहेत, मणक्यांची माळ आहे, त्याच्या आतमधला पृष्ठरज्जू असला तर ते समपृष्ठरज्जू प्राणी, आणि जर पृष्ठरज्जू म्हणजे नोटोकॉड नसला तर ते असमपृष्ठरज्जू प्राणी. याच्यावरून प्रमुख 2 गट करण्यात आले. आता हा काय आहे प्रकार, ग्रसनीमध्ये कल्लाविदरे नसतात. तर ह्याचा अर्थ तुम्ही जर मासे खात असाल तर माशांना उघडून बघितलं तर तोंडाजवळ त्यांच्या एक असा झडप असते, फ्लॅप असतो, आणि त्याच्या खाली लाल रंगाची झालर दिसते, ती आहेत कल्ले त्याचे श्वसनासाठी. त्याच्यासाठी जे जागा आहे, छिद्र आहे, त्याला म्हणतात कल्लाविदर, गिलस्लिट, ती असतात. किंवा आपल्या शरीरात असणारे श्वसनाचे अवयव म्हणजे फुफ्फुस असतात. असं ज्यांच्या शरीरात नाही ते असमपृष्ठरज्जू. चेतारज्जू, आताच मी सांगितलं की चेतारज्जू म्हणजे आपल्या पाठीच्या कण्याच्या आतमध्ये जो रज्जू आहे, मोठा दोरीसारखा आहे, तो चेतारज्जू नसतो असमपृष्ठमध्ये. तर तो ज्यांच्यात असतो त्या सगळ्यांना एक समपृष्ठरज्जू प्राण्यांच्या गटात टाकलेलं आहे. चेतारज्जू असलाच जर ह्यांच्यात तर तो युग्मांगी म्हणजे त्याची जोडी असते, भरीव असतो, आणि शरीराच्या अधर बाजूला म्हणजे छातीच्या बाजूला असतो. तर आपला चेतारज्जू कुठे आहे, एकच आहे, पोकळ आहे, आणि तो शरीराच्या पाठीच्या बाजूला आहे ना, छातीच्या बाजूला नाही आहे, पृष्ठ बाजूला असतो. असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये सहसा हृदय नसतं, पण जर अगदी त्याच्यातले थोडी प्रगती झालेले असतील आणि त्यांना हृदय असेल तर ते पृष्ठ बाजूला असतं, बाजूच्या तर इथे आपलं म्हणजे मागच्या बाजूला असतं, पृष्ठ म्हणजे पाठीची बाजू. तर आपलं हृदय कुठे आहे, पुढच्या बाजूला आहे, छातीच्या बाजूला आहे. म्हणजे समपृष्ठरज्जू प्राण्यांचं हृदय छातीच्या अधर बाजूला असतं. ह्या गुणधर्मांवरून पारंपरिक पद्धतीमध्ये 2 गट करण्यात आले. उपसृष्टी म्हणू आपण त्यांना. जर सृष्टी प्राणी असेल तर या 2 उपसृष्टी पूर्वी केल्या गेल्या. आता जशी जशी विज्ञानाची प्रगती झाली तसं वर्गीकरणाच्या नवीन पद्धती वापरल्या गेल्या, आणि त्याच्यासाठी आधार कोणते घेतले गेले तर पहिलं आहे रचनात्मक संघटन. हा शब्द जरी समजायला कठीण असला तरी त्याचा अर्थ खूप सोपा आहे. प्राण्याचं शरीर कसं बनलंय, जर पहिलं आहे पेशीस्तर. जर प्राण्याच्या शरीरात अनेक पेशी असूनही उती तयार झाल्या नसतील, म्हणजे एक पेशी एकत्र येऊन एकच काहीतरी काम करतात, टिश्यू, उती, त्या जर तयार झाल्या नसतील तर त्यांना म्हणायचं पेशी स्तरावरचे प्राणी. उदाहरणार्थ स्पंज, रंध्रीय, ज्यांच्या शरीरात छिद्र आहेत, पुढे शिकणार होत आपण, ते पेशीस्तर इथेच त्यांचं मर्यादित राहिलं आहे. त्याच्यापेक्षा थोडी प्रगती झालेला पुढचा स्तर संघटनाचा आहे पेशी उती स्तर. म्हणजे पेशी एकत्र येऊन उती तयार होतात आणि त्या उती शारीरिक क्रिया पार पाडतात. उदाहरणार्थ निडारिया, ह्या संघातले प्राणी. त्याच्यापेक्षा प्रगती झाली उती अवयव. काही प्रकारच्या उती एकत्र येऊन ठराविक अवयव तयार झालेले असतात, पण अवयव संस्था नसतात. थोडी प्रगती झाली तर हे चपटे कृमी संघातले प्राणी. चपटे म्हणजे पट्टकृमी वगैरे. आणि सर्वात प्रगत स्तर आहे अवयव संस्थाचर संघटन. आपल्या शरीरातलं विशिष्ट कार्यांसाठी अनेक अवयव एकमेकांना जोडून अवयव संस्था. आणि ह्याची पहिलं उदाहरण आहे मानव, दुसरं बेडूक, खेकडा. आपलं शरीर बघा, पचन संस्था म्हटली तर अनेक अवयव एकमेकांना जोडले. तोंड, नंतर अन्ननलिका, ह्या संस्था शिकलात ना तुम्ही. नंतर जठर, मग लहान आतडं, मग मोठं आतडं, असे अनेक अवयव एकमेकांना जोडून जर अवयवांची संस्था तयार झाली तर त्या संघटनाला म्हणतात अवयव संस्था. अशा अनेक संस्था आहेत आपल्या शरीरात. तर हे सर्वात प्रगत संघटन समजलं जातं. तर हे पहिला मुद्दा होता, रचना कशी झाली आहे प्राण्याच्या शरीराची. दुसरा मुद्दा बघितला जातो सममिती. सममिती तुम्ही गणितात शिकलात की जर एखाद्या आकृतीमधून एक अक्ष काढला आणि त्याचे 2 समान भाग झाले तर ते दोन्ही भाग सममित आहेत एकमेकाशी, असं आपण म्हणतो. त्या सममितीवर गणिताच्या मदतीने आपण विज्ञानाचा आता अभ्यास करतोय.
पहिली आहे असममित शरीर, म्हणजे अमिबा आहे किंवा काही प्रकारचे स्पंज आहेत की त्यांच्या शरीराच्या बाबतीत असा कोणताही अक्ष नसतो. इथे बघा असममित शरीर, असा कोणताही अक्ष नाही आहे की त्यातून जर छेद घेतला तर 2 समान भाग होतील. हे असममित शरीर आहे. इथे जर समुद्रफूल दिसते किंवा तारामासा असतो, त्याच्यात अनेक अक्ष असतात. इथे तुम्हाला 3 अक्ष दिसत आहेत, 1, 2 आणि हा तिसरा. मध्य अक्षातून जाणारी म्हणजे कोणत्याही प्रतलातून छेद घेतला, 3 प्रतल आहेत इकडे, तर 2 समान भाग पडतात. ह्याला हा वर्तुळाकार असल्यामुळे याला बरेच सममिती अक्ष आहेत. तारामासा बघितला तर त्याला 5 सममिती अक्ष असतात. आणि हा प्रकार आहे द्विपार्श्व सममिती. आता हे इथे बकरीच्या शरीरात समजा तुम्ही अशी रेष आखली, अशी उभी रेष आखली, तर उजवी बाजू आणि डावी बाजू अगदी एकमेकासारख्या होतात, हुबेहूब. एकच अक्ष असा असतो की फक्त त्याच अक्षातून काल्पनिक छेद घेतला तर 2 समान भाग होतात. उदाहरणार्थ फुलपाखरं, मधमाशा, डास असे कीटक. फुलपाखरू काढताना तुम्ही काढता ना आकृती, मध्ये त्याचं शरीर काढता आणि 2 बाजूला 2 पंख काढता, 2 मिशा काढता. अगदी डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी असते. मासे, बेडूक, पक्षी, मानव हे जे प्रगत संघ आहेत सगळे, त्यांना द्विपार्श्व सममिती दिसते. तिसरा बघितला जातो जनन स्तर, म्हणजे शरीरात किती स्तर आहेत. द्विस्तरीय असतात, त्याच्यात 2 स्तर असतात, एक बाह्य स्तर बहिर्जन स्तर आणि एक आतला अंतर्जन स्तर. म्हणजे सर्व निडारिया, सिलेंटेरेटा हे पुढे बघणार आहोत आपण. आणि हे 2 संघ सोडले तर बहुतेक सगळे प्राणी त्रिस्तरीय शरीर आहेत त्यांची, म्हणजे बहिर्जन स्तर आणि अंतर्जन स्तर याच्यामध्ये आणखी एक मध्यस्तर असतो. आता आपल्या शरीराचं उदाहरण घेतलं तर आपली त्वचा हे आहे बहिर्जन स्तर, स्नायू हे आहेत मध्यस्तर, आणि आतले हाडं आणि बाकी सगळे जे अवयव आहेत, हृदय, फुफ्फुस, आतडी हे अंतर्जन स्तर. बहुतेक सगळे प्राणी अशा 3 थरांनी बनलेले आहेत, त्यांना म्हणतात त्रिस्तरीय प्राणी. चौथं बघितलं जातं देहगुहा, म्हणजे शरीर भित्तिका आणि आतील अवयव यांच्या दरम्यान पोकळी असते. आता आपल्या शरीरात पण असते, आपल्याला दिसली नाही तरी. त्याच्यावरून पुन्हा 3 प्रकार आहेत. सत्य देहगुहा म्हणजे खरोखरची देहगुहा असणारे, वलयी प्राणी म्हणजे गांडूळ, आणि त्याच्यानंतरचे सर्व संघातले प्राणी पुढचे सगळे. ज्यांच्या शरीरात देहगुहाच नाही आहे, म्हणजे स्पंज, रंध्रीय प्राणी, सिलेंटेराटा, निडारिया संघ, चपट्या कृमींचा संघ, यांच्या शरीरात देहगुहाच नसते, त्यांना म्हणतात देहगुहाहीन प्राणी. आणि तिसरा प्रकार आहे खोटी किंवा फसवी देहगुहा, म्हणजे ती खरी देहगुहा तिला म्हणता येत नाही. उदाहरणार्थ पोटातले जंत, गोलकृमी, ॲस्काहेल्मिन्थिस हा जो गट आहे, संघ आहे, त्याच्यातले प्राणी. आणि 5वा बघितलं जातं शेवटचा मुद्दा खंडीभवन. खंड म्हणजे भाग. गांडुळाचं शरीर बघितलं तुम्ही नीट कधी, तर ते शरीर छोट्या छोट्या समान विभागात विभागलेलं असतं, अशांना म्हणतात खंडीभूत शरीर. मग त्याचा जो संघ आहे त्याच्या शरीरावर खंडीभवन असतं, तर बाकीच्यांच्या काहीच्या शरीरावर खंडीभवन नसतं. तर हे 5 मुद्दे गृहीत धरून पुन्हा वेगळ्या पद्धतीने प्राण्यांचं वर्गीकरण केलं गेलं. आता आपण पहिला गट बघणार आहोत असमपृष्ठ प्राण्यांचा, असमपृष्ठ रज्जू प्राण्यांचा पहिला संघ रंध्रीय प्राणी संघ. रंध्र म्हणजे छिद्र, इंग्लिश त्याचं नाव आहे पोरिफेरा, पोअर्स. ह्याचंच एक उदाहरण आहे सायकॉन स्पंज. आता तुम्ही जो स्पंज वापरता, म्हणजे पाटी पुसायला वापरता किंवा फर्निचरच्या गादीमध्ये असतो, तो स्पंज वेगळा, तो ह्याच्यापासून बनवतात, पण त्याच्यावर बऱ्याच प्रक्रिया केल्या जातात. तर त्याच्या स्पंजमध्ये जी छिद्र असतात त्यांना म्हणतात रंध्र किंवा पोअर्स, म्हणून त्याचं नाव आहे रंध्रीय संघ किंवा पोरिफेरा. यांची शरीर रचना सर्वात साध्या प्रकारची असते आणि त्या सगळ्यांना मिळून म्हणतात स्पंज. त्यांच्या शरीरावर ऑस्ट्युला आणि ऑस्टिया आणि ऑस्क्युला
ऑस्क्युलम म्हणजे त्याचा मुखाचा भाग आहे आणि ऑस्टिया हे त्याच्या संपूर्ण शरीरावरील ती छोटी छोटी छिद्र दिसतात, त्यांचं नाव ऑस्टिया. यांचं काम काय तर ऑस्टियामधून नंतर बघूया आपण ते. जलवासी प्राणी म्हणजे काय तर बहुतेक सगळे हे समुद्राच्या तळाशी असतात आणि काही गोड्या पाण्यात आढळतात. आता हे तुम्हाला दिसत का नाही तर आधात्रीशी संलग्न असतात. आधार असेल त्याला ते चिकटून राहतात, प्रचलन होत नाही म्हणजे ते हालचाल करत नाहीत, एका ठिकाणाहून दुसरीकडे जात नाहीत, म्हणून त्यांना स्थानबद्ध प्राणी म्हणतात. आधीच बघितलं आपण इथे यांची शरीरं असममित आहेत. कोणताही एक अक्ष नाही आहे की ह्याच्यातून त्याचे दोन समान भाग होतील. आणि महत्त्वाचं लक्षण यांचं कॉलर पेशी. इथे बघा कॉलर पेशी म्हणतात की त्यांच्यामध्ये मदतीने हे पाण्यामध्ये शरीरात जे पाणी शिरतं त्या पाण्याला प्रवाहित करतात, म्हणजे वल्ह्यासारखं काम करतात. कॉलर पेशी पाण्याला पुढे मागे ढकलायचं काम करतात. पुढचे लक्षण आहेत त्यांची. त्यांचा स्पंजासारखं जे शरीर आहे त्या शरीरावर कंटिका किंवा शुकिका, इंग्लिश नाव आहे स्पिक्युल किंवा स्पॉन्जिन, ह्या तंतूंचा आधार असतो. म्हणजे त्यांच्या शरीरात हे जे तंतू असतात त्यांना म्हणतात कंटिका किंवा शुकिका, इंग्लिश नाव स्पिक्युल्स. त्या कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाच्या, आता हे दोन्ही कठीण पदार्थ आहेत. कॅल्शियम कार्बोनेट या सिलिका म्हणजे वाळू ज्याच्यापासून बनते तो पदार्थ. ते स्वतः हालचाल करत नाहीत पण त्यांचं शरीर मात्र मजबूत बनवण्यासाठी त्यांच्या शरीराला या तंतूंचा आधार असतो. मगाशी सांगितलं तसं कसं यांचं पोषण होतं. जर स्वतः फिरत नाही तिकडून तिकडे तर पोषण कसं होतं तर शरीरात ऑस्टिया नावाची जी छिद्र आहेत, छोटी छोटी संपूर्ण शरीरावरची छिद्र, त्यातून पाणी शरीरात घेतलं जातं आणि ते तोंडासारखा जो भाग आहे ऑस्क्युला सर्वात वर असलेला, त्याच्या छिद्राद्वारे ते पाणी बाहेर सोडलं जातं. मध्यंतरी जेव्हा ते शरीरात फिरतं पाणी तेव्हा कॉलर पेशी, त्याला परत एकदा बघूया आपण आकृती. ऑस्टियामधून पाणी आत शिरतं शरीरांमध्ये. आत शिरलं की कॉलर पेशी त्या पाण्याला वर ढकलतात. हा जो पाण्याचा प्रवास चालू असेल तेव्हा पाण्यामध्ये जे काही त्यांचं अन्न असतं त्याचं ते भक्षण करतात. पाण्यातले लहान सजीव आणि पोषक द्रव्य याचं ते भक्षण करतात. ऑस्क्युलामधून ते पाणी पुन्हा बाहेर सोडलं जातं. मग यांचं प्रजनन मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने, तुम्ही तिसऱ्या प्रकरणात बघितलंय अलैंगिक पद्धती प्रजननाच्या. मुकुल तयार होतो त्याच्या शरीरावर, त्याची वाढ पूर्ण झाली की तो मुकुल वेगळा पडतो आणि स्वतंत्र जीवन जगतो, किंवा लैंगिक पद्धतीने. आणखी एक यांचं वैशिष्ट्य म्हणजे यांना पुनरुद्भवन क्षमता खूप मोठ्या प्रमाणात असते. अर्थ काय आठवा परत एकदा. रिजनरेशन किंवा पुनर्जनन. सायकॉन, युस्पंजिया, हायलोनिमा, युक्लेप्टिला हे जे आहेत यांचे जर तुकडे पडले, हे बघा सायफा, हायलोनिमा, स्पॉन्जिला आणि हे सगळे स्पंजांचे वेगवेगळे प्रकार आहेत. पुन्हा एकदा आठवण करते की हे सब बघा इथे तुम्हाला दिसतात समुद्राच्या तळाशी जे खडक किंवा दुसरं काय आहे त्याला चिकटून राहतात ते कायमचे, त्यामुळे ते आपल्याला दिसू शकत नाहीत. यांच्या शरीराचा जर तुकडा पडला तर त्या तुकड्याची पुन्हा वाढ होऊन नवीन स्पंज तयार होऊ शकतो. तिला म्हणतात पुनरुद्भवन क्षमता. तर हा होता असमपृष्ठ रज्जूंचा पहिला संघ, रंध्रीय प्राणी. इथे कुठेही त्यांच्या शरीरात हाडं, पृष्ठरज्जू, चेतातंतू काहीच दिसलं नाही आपल्याला. अगदी साधी रचना आहे. दुसरा संघ आहे सिलेंटेराटा किंवा निडारिया. इथे तुम्हाला दिसतोय जेलीफिश, दिसतंय छत्रीसारखं. याचे दोन प्रकार आहेत. जर छत्रीसारखं असेल तर त्याला छत्रिक किंवा मेडुसा म्हणतात. त्याचं उदाहरण आहे जेलीफिश. आणि काहींची शरीरं दंडाकृती असतात. दंडाकृती असतील आणि त्याला जर अशी शुंडकं असतील तर त्याला बहुशुंडक म्हणजे पॉलिप. त्याच्यामध्ये कोरल म्हणजे प्रवाळ येतं, सी ॲनिमोन म्हणजे समुद्रफूल येतं. म्हणतात समुद्रफूल पण हा प्राणी असतो. हे सुद्धा आपल्याला दिसत नाहीत कारण हे समुद्रात तळाशी राहतात. आणि जेलीफिश कधीतरी जे मुलं
किनारपट्टीवर राहत असतील त्यांना किनाऱ्यावर कधी कधी मेलेले जेलीफिश पाण्याबरोबर येऊन पडलेले दिसतात. पारदर्शक पांढऱ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या कशा असाव्या तशा बुळबुळीत पिशव्या असतात, पण ते मृत असतात. जिवंत असताना त्यांचा आकार असा असतो बघा, छत्रीसारखा. आणि इथे आहेत ही त्याची शुंडक आहेत आणि अशी तो हालचाल करतो. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे जेलीफिश. हे चमकतं, त्याच्या शरीरात अशी काही द्रव्य आहेत की ते काळोखात चमकतं. हे आपल्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर दिसतात असे. रत्नागिरीला वगैरे तुम्ही जर पेपरवर लक्ष ठेवा, वर्तमानपत्रांवर, तर कधी कधी रात्रीच्या वेळी त्या किनारपट्टीला असं निळं चमकतं पाणी दिसतं. ते ह्या सगळ्या चमकत्या प्राण्यांमुळे पाणी निळं असल्याचा भास होतो. बहुतेक सगळे समुद्रात आढळतात, काहीच थोडे गोड्या पाण्यात आढळतात. शरीर अरीय सममित. अरीय सममित बघा इथे पुन्हा एकदा. ह्या समुद्र फुलाचं उदाहरण घेतलं किंवा जेलीफिशचं उदाहरण घेतलं तर ह्याला अरीय म्हणजे वर्तुळाकृती असल्यामुळे, किंवा आता इथे प्रवाळ दिसतं, कितीही अक्ष काढले तुम्ही तरी दोन समान भाग होतील. ते अरीय सममित. आणि द्विस्तरी, बहिर्जनन स्तर आणि अंतर्जनन स्तर दोनच असतात, मध्यस्तर नसतो. मुख ह्यांचं जे तोंड आहे त्या तोंडाभोवती दंशपेशीयुक्त शुंडक असतात, टेंटॅकल्स. दंशपेशी काय करतात? निडोब्लास्ट नाव त्यांचं. शुंडक असतात, ती भक्ष्य पकडतात, भक्ष्याला विळखा घालून तोंडाच्या आत टाकतात आणि आत टाकल्यानंतर दंशपेशी ज्या असतात त्या भक्ष्याच्या शरीरात विषाचं अंतःक्षेपण करतात, म्हणजे विष टोचतात भक्ष्याच्या शरीरात. आणि हा एक उपयोग झाला दंशपेशींचा. तर दुसरा उपयोग आहे संरक्षणासाठी. हे जी टेंटॅकल्स आहेत किंवा शुंडक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा दंशपेशी असतात. तर शत्रूचा हल्ला झाला तर त्या दंशपेशीमधून विषारी द्रव शत्रूच्या शरीरात सुद्धा टोचून हे स्वतःचं संरक्षण करतात. कारण काही ह्याच्यातले स्थिर राहतात एका ठिकाणी, जाऊ शकत नाहीत जागा सोडून. कोरल, प्रवाळ, सी ॲनिमोन, जलव्याल, बहुतेक हे काही जण ह्याच्यातले स्थिर आहेत. तर जेलीफिश म्हणजे ऑरेलिया, फायसेलिया हे फिरतात, पाण्यामध्ये प्रचलन करू शकतात. तर हा होता दुसरा संघ, सिलेंटेराटा किंवा निडारिया. तिसरा संघ आहे बघा, हे दोन संघ आपण आता प्रगती पण बघूया त्यांची. पहिले दोन संघ पूर्णपणे समुद्राच्या पाण्यात, ते पाण्याशिवाय राहतच नव्हते. नंतर प्राणी थोडेफार जमिनीवर राहायला लागले. पण हा चपट्या कृमींचा जो संघ आहे, प्लॅटीहेल्मिंथस, हे कसे आहेत तर यांचं शरीर चपटं, पानासारखं, सडपातळ किंवा पट्टीसारखं. हा पट्टकृमी आहे, पट्टीसारखं असतं म्हणून यांना म्हणतात चपटे कृमी, प्लॅटीहेल्मिंथस. बहुतेक प्राणी अंतःपरजीवी. आता म्हणजे काय तर हे दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरात राहतात. लिव्हर फ्लूक आहे तो बहुतेक डुकराच्या शरीरात राहतो. आणि हा पट्टकृमी आहे तो माणसाच्या आतड्यामध्ये राहतो. आणि माणसाच्या आतड्या एवढी ह्याची ही एक पेशी आहे. लागून 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 याची लांबी काही मीटरपर्यंत सुद्धा जाऊ शकते. आणि आपण खाल्लेल्या अन्नावर हा जगतो म्हणून याला म्हणतात परजीवी. पण अंतःपरजीवी म्हणजे शरीराच्या आतमध्ये राहतात. बाकीचे जे आहेत काही उवा, नंतर जनावरांच्या शरीरावर असणारी गोचीड, जळू, हे सगळे बाह्य परजीवी आहेत, ते आपल्याला दिसतात शरीराला चिकटलेले. पण शरीराच्या आतमध्ये जे राहतात ते आहेत एंडोपॅरासाइट्स किंवा अंतःपरजीवी. तर काही स्वतंत्र आहेत, उदाहरणार्थ प्लॅनेरिया. याचं आपण उदाहरण पुनर्जननाच्या बाबतीत बघितलं होतं की ह्याचे जर दोन भाग झाले तर डोक्याच्या भागापासून शेपूट तयार होते आणि शेपटीच्या भागापासून डोक्याचा भाग तयार होतो. आता बघा, मागच्यापेक्षा थोडी यांची प्रगती झाली निडारियापेक्षा. हे त्रिस्तरी आहेत, बहिर्जनस्तर, मध्यजनस्तर आणि अंतस्तर, अशा 3 जनन स्तरांपासून याचं शरीर बनतं. उभयलिंगी आहेत म्हणजे हर्माफ्रोडाईट. याचा अर्थ काय तर एकाच शरीरामध्ये नर आणि मादी दोन्हीच्या प्रजनन संस्था असतात.
आणि ह्याची उदाहरणं आहेत प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक आणि पट्टकृमी. तर हा होता तिसरा संघ, चपट्या कृमींचा संघ. पुढचा आहे गोलकृमींचा संघ, ॲस्काहेल्मिंथस असं नाव आहे त्यांचं. यांचं शरीर लांबट, बारीक धागा किंवा दंडगोलाकार असतं म्हणून याला म्हणतात गोलकृमी. हे सुद्धा दोन प्रकार आहेत. काही ह्याच्यातले स्वतंत्र राहतात तर काही अंतःपरजीवी असतात, म्हणजे पुन्हा इतर प्राण्यांच्या शरीरात राहणारे. स्वतंत्र आहेत प्राणी ते जलवासी किंवा भूचर दोन्ही असू शकतात. यांचं सुद्धा शरीर त्रिस्तरीय आहे, म्हणजे बाह्यस्तर, मध्यस्तर, अंतस्तर. आणि बघा आभासी देहगुहा, यांच्या शरीरात देहगुहा आहे पण ती खोटी आहे. शरीर अखंडित आणि भक्कम उपचर्म असतं. कशासाठी? आता हा जो आहे नरजंत आणि मादीजंत दोन्ही आपल्या माणसांच्या आतड्यांच्या आतमध्ये राहतात आणि आपल्या शरीरात जे आम्ल तयार होतं त्याची आम्लता सहन करण्यासाठी त्यांच्या शरीराच्या भोवती भक्कम उपचर्म आहे. जिवंत राहण्यासाठी बघा निसर्गाने काय त्यांना देणगी दिली आहे. दुसऱ्यांच्या शरीरात राहतात पण ॲसिड सहन करण्यासाठी भक्कम उपचर्म. एकलिंगी म्हणजे नर वेगळा आणि मादी वेगळी. आणि ह्याची उदाहरणं आहेत पोटातील जंत हा ॲस्कारिस, हत्तीपाय रोगाचा जंत फायलेरिया वर्म आणि डोळ्यातला जंत लोआ. बहुतेक हे जी ती उदाहरणं आहेत ती सगळी अंतःपरजीवी आहेत. तर हा चौथा संघ होता ॲस्काहेल्मिंथिस किंवा गोलकृमी. पाचवा संघ आहे वलयी प्राणी संघ, गांडुळांचा संघ. गांडूळ त्याच्यासारखाच असणारा नेरिस आणि जळू. मगाशी मी म्हटलं तशी जळू आहे ती बाह्य परजीवी आहे. आता ह्यांचं शरीर कसं असतं बघूया. लांबट, दंडाकृती आणि खंडीभवन. ह्यांच्या शरीरावर हे बघा हे छोटे 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 सारख्या आकाराचे जे दिसत आहेत ते आहेत खंड. फक्त एक खंड मोठा असतो प्रमेखला. तसंच नेरिसच्या शरीरावर पण खंड दिसतात आणि जळूचं शरीर पण तसंच खंडानी बनलेलं असतं म्हणून ह्यांना खंडीभूत कृमी म्हणतात. चपटे कृमी, गोलकृमी. तसा तिसरा प्रकार खंडीभूत कृमी, सेगमेंटेड वर्म्स. बहुतेक प्राणी स्वतंत्र आहेत. गांडूळ, नेरिस मातीत राहतात पण जळू मात्र बाह्य परजीवी आहे, एक्टोपॅरासाइट. काही समुद्रात राहतात, काही गोड्या पाण्यात राहतात तर काही भूचर पण आहेत. मोठा संघ आहे, आपल्याला फक्त 3च उदाहरणं दिली. त्रिस्तरी द्विपार्श्व सममित म्हणजे काय? तर एक रेष आखली तर यांच्या शरीराचे 2 समान भाग होतील. एकच त्यांना सममितीचा अक्ष आहे. सत्य देहगुहा म्हणजे यांच्या शरीरात खरी देहगुहा आहे, पोकळी आहे मध्ये. आता हे जे नेरिसच्या अंगावर बारीक काट्यासारखे दिसतात ना त्यांना म्हणतात दृढ रोम, सिटे. तसेच गांडुळाच्या शरीरावर पण असतात. आपण गांडुळाला हात लावायला जात नाही पण जर तुम्ही त्याच्या शरीरावरनं हात फिरवला कडेनी तर छोटे छोटे केस लागतात, त्यांना म्हणतात दृढ रोम किंवा परापाद, पॅरापोडिया. किंवा कधी इथे चूषक आहेत. जळूला असतं मुखाच्या इथे चूषक आणि हे त्याचं गुदद्वार आहे. यासारखे अवयव असतात. यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट उपचर्म क्युटिकल, वेगळ्या पदार्थापासून बनलेलं क्युटिकल असतं. उभयलिंगी पण असतात किंवा एकलिंगी पण असतात. आता प्रमेखला मगाशी मी जी म्हटली गांडूळ उभयलिंगी प्राणी आहे. ह्या प्रमेखलेस मध्येच नर प्रजनन संस्था आणि मादी प्रजनन संस्था दोन्ही असतात. आणि ह्याची उदाहरणं जी बघतोय आपण मगासपासून गांडूळ किंवा अर्थवर्म, जळू इंग्लिश नाव लीच आणि नेरिस. हा होता वलयी प्राणी संघ. 6वा जो आहे संधिपाद किंवा आर्थ्रोपोडा हा प्राणी सृष्टीतला सर्वात मोठा संघ आहे. आर्थ्रोपोडा किंवा संधिपाद याचा अर्थ बघूया. उपांग म्हणजे त्यांचे पाय किंवा पंख छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली असतात म्हणून यांना संधिपाद म्हणतात. झुरळाचे पाय डोळ्यासमोर आणा असे असे 2-3 तुकडे जोडून त्याचा पाय बनलेला असतो. डास, माशा, फुलपाखरं या सगळ्यांचे पाय उपांग छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडतात म्हणून त्यांना म्हणतात संधिपाद.
सांधे असणारे सांध्याने जोडलेले किंवा सांध्यासारख्या भागाने जोडलेले पाय, संधिपाद. पृथ्वीवर या संघातल्या प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे, म्हणून हा प्राण्यांमधला सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी. म्हणजे काय, तर ते कुठेही राहिलेत ना, म्हणून त्यांची संख्या जास्त आहे. बर्फाळ प्रदेशात आहेत, पाण्यात आहेत, वाळवंटात असतील, सगळ्या ठिकाणी ते राहू शकतात. म्हणजेच त्यांच्याकडे अनुकूलन क्षमता सर्वात जास्त आहे आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला संघ असं म्हणता येईल त्याला. खोल महासागर, सर्वात उंच पर्वत शिखर आणि तिथपासून सगळ्या प्रकारच्या अधिवासात, जंगलात, बर्फात, गवताळ प्रदेशात सगळीकडे आढळतात. शरीर त्रिस्तरी, 3 थरांनी बनलेलं. आतमधली पोकळी खरी आहे आणि द्विपार्श्व सममित, 2 भाग, एकच अक्ष असतं. शरीरात ह्यांचं सुद्धा शरीर खंडीभूत आहे, खंडांनी बनलेलं आहे. यांच्या शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्य कंकाल, कायटिन नावाचा एक कडक पदार्थ असतो, झुरळाच्या शरीरावर जो असतो ना, चॉकलेटी रंगाचा कडकडीत, ते कायटिन. सगळ्या कीटकांच्या भोवती, सगळ्या संधिपादांच्या भोवती कायटिनयुक्त बाह्य कंकाल असतं आणि हे एकलिंगी आहेत, म्हणजे नर वेगळा, मादी वेगळी. या संघामध्ये तुमच्या ओळखीची बरीच मंडळी आहेत, बघूया आता. भुंगे, नंतर फुलपाखरं, ही फ्ली म्हणजे गोचिड, कॅट फ्ली म्हणजे कुत्री मांजरी यांच्या अंगावर असणारी गोचिड, समुद्रातला खेकडा, शिवंडा, कोळंबी, हे सगळे समुद्रातले मासे सोडून जे हे काय प्राणी आहेत, आता मी जी 3 नावं घेतली, खेकडा, शिवंडा, कोळंबी, हा संधिपाद आहेत, मासे नाही आहेत ते. ड्रॅगन फ्लाय, माशी, इयरविग, नाकतोडा, डास, दिव्यावर येणारे काळे राखाडी पतंग, विंचू, काडी किडा, प्रार्थना कीटक पण म्हणतात त्याला, आणि क्रिकेट म्हणजे खेळण्यातला क्रिकेट नाही, किरकिर आवाज करतो ना रातकिडा, तो. सगळ्या प्रकारचे कीटक आणि शिवाय त्याच्यात हे खेकडे, विंचू, हे सगळे ह्या संधिपाद संघामध्ये येतात. आता ह्यांची बघाल तुम्ही शरीर, उपांग, पाय बघा कसे तुकड्या तुकडे जोडलेल्या तुकड्यांनी बनलेले आहेत, इथे स्पष्ट दिसतंय 3 तुकड्यांनी त्याचे पाय बनलेत. आणि हे भक्ष्य पकडण्यासाठी नांगी आहे, तशीच विंचवाला नांगी असते शत्रूपासून रक्षण करण्यासाठी, आणि पुढच्या याला सुद्धा घट्ट पकडण्यासाठी त्याला असे काटेरी असतात. प्रत्येकाची वैशिष्ट्ये वेगळी आहेत, कारण हा सर्वात मोठा संघ आहे. 7वा संघ आहे मृदुकाय, एकदम वेगळा. मृदू म्हणजे मऊ, ज्यांचं शरीर मऊ बुळबुळीत असतं त्यांना मृदुकाय म्हणतात. दुसरा सर्वात मोठा म्हणजे संधिपादांच्या खालोखाल यांच्या प्राण्यांची संख्या जास्त आहे, जलचर किंवा भूचर. जलचर मृदुकाय, ऑक्टोपस, शिंपला, हे सगळे समुद्रात राहतात. नंतर असे शंख, हे पण समुद्रात राहतात. काही गोड्या पाण्यात राहतात आणि काही जमिनीवर आहेत. कोण जमिनीवर आहेत? गोगलगाई, बागेतल्या गोगलगाई असतात ना, शंख असलेल्या पण असतात, शंख नसलेल्या पण असतात. त्या शरीर बघितलं तुम्ही म्हणाल गोगलगाईला तर कडक कवच आहे, पण ते तिचं कवच आहे. आतलं शरीर एकदम मऊ असतं, आतमध्ये हाडं नसतात, आणि त्याच्या रक्षणासाठी त्यांच्या शरीरातून कॅल्शियम कार्बोनेट युक्त संरक्षक कवच म्हणजे शेल. शिंपले, हे सुद्धा शिंपल्याच्या शरीरातून बाहेर पडतो कॅल्शियम कार्बोनेटचा द्रव आणि तो सुकल्यानंतर त्याचं कवच बनतं. कवच हे शरीराभोवती, काहींच्या शरीरांच्या मध्ये असतं तर काहींमध्ये नसतं सुद्धा. उदाहरणार्थ त्या शंख नसलेल्या गोगलगाई. शरीर कसं आहे? त्रिस्तरी, देहगुहायुक्त, अखंडित, यांना मात्र खंड नाही आहेत, आणि मऊ आहे. गोगलगाईचं सारखं प्राणी वगळला तर सर्वांचं शरीर द्विपार्श्व सममिती. ऑक्टोपस पण काल्पनिक रेष आखली तर 2 समान भाग होतील त्याचे.
ह्याला शुंडकं आहेत, डोळे आहेत, एवढंच त्याचं शरीर आहे. प्रत्येकाची इथे रचना वेगळी आहे. डोकं, पाय आणि अंतरांग संहती, विसरल मास असं 3 भाग विभागलेलं असतं. आणि आतमधलं जे आहे अंतरांग संहती, त्याच्यासाठी हे कवच तयार होतं. पाय ह्याच्या बाहेर येतो. अगदी शिंपले सुद्धा त्याच्यातले 2 असे पाय बाहेर काढून वाळूमध्ये चालतात किंवा पाण्यात पोहतात. एकलिंगी आहेत, म्हणजे पुन्हा नर वेगळा मादी वेगळी. कालवाला बघा, त्याच्या शरीराच्या आतमध्ये कचकचित असतं, म्हणजे त्याच्या शरीराचं कवच जे आहे ते शरीराच्या आत आहे, बाहेर नाही आहे. द्विपुट किंवा शिंपला ह्याचं शरीराच्या बाहेर आहे. गोगलगाईचं शरीराच्या बाहेर आहे. तर ऑक्टोपसला कवचच नाही आहे. म्हणजे ह्याच्यात सुद्धा खूप प्रकार आहेत. इथे तुम्हाला 3च उदाहरणं दिसतात. पुढचा संघ आहे 8वा, कंटकचर्मी. कंटक म्हणजे काटे. इंग्लिश नाव आहे इकायनोडर्मॅटा. तारामासा, समुद्र काकडी, सी अर्चिन यांच्या जर शरीराला तुम्ही हात लावला तर असे कडक काटे लागतात. असे काटे असणारं शरीर म्हणून कंटकी चर्मी. कशापासून बनतात हे काटे? कॅल्शियम कार्बोनेट. हे फक्त समुद्रात आढळतात. शरीर पुन्हा 3 थरांचं, देहगुहायुक्त आणि प्रौढ अवस्थेत पंचअरीय. पंचअरीय जास्त करून तारामासा आहे. अळी अवस्थेमध्ये मात्र द्विपार्श्व सममिती, म्हणजे एकच अक्ष असतो. यांचं वैशिष्ट्य आता इथे दिसत नाही आहेत आपल्याला, पण ह्या तारामाशाच्या खालच्या बाजूनी नलिकापाद म्हणजे छोट्या छोट्या असंख्य नळ्या असतात. त्या नळ्या वाळूमध्ये रोवून पुढे 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 हळूहळू सरकतात. ते म्हणजे ती त्यांचे पाय आहेत. त्यांना म्हणतात नलिकापाद, ट्यूबफिट. नलिकापादांचा दुहेरी उपयोग आहे. अन्न पकडण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. तर हे सी अर्चिनसारखे प्राणी स्थानबद्ध असतात, हालचाल करू शकत नाहीत. यांचं कंकाल कॅल्शियमयुक्त कंटकी म्हणजे असं काटे असतात किंवा पट्टिका, इथे प्लेट्स आहेत, याच्यापासून बनलेलं असतं. या प्राण्यांमध्ये सुद्धा पुनरुद्भवन किंवा पुनर्निर्मिती, जर स्टारफिशचा एक हा भाग तुटला तर तो पुन्हा तयार होतो. यांचं पण तसंच आहे. हे त्याचे काटे काही कारणांनी तुटले तर परत येतात. बहुतेक प्राणी एकलिंगी आहेत, म्हणजे नर मादी वेगवेगळे. तारामासा, सी अर्चिन, ब्रिटल स्टार ह्याच्यासारखाच पण आणखी वेगळा असतो. सी ककुंबर, सी अर्चिन हे सगळे कंटकी चर्मी आहेत. पुढचा 9वा संघ आहे बघा, आता कशी प्रगती झाली. या आधीच्या 8 संघांमध्ये अजिबात समपृष्ठरज्जू, हाडं, अंतःकंकाल म्हणजे सांगाडा काहीच नव्हता. हा जो संघ आहे अर्धसमपृष्ठरज्जू, याला उत्क्रांतीच्या दृष्टीने जोडणारा दुवा, कनेक्टिंग लिंक म्हणतात. परत पहिल्या प्रकरणात जा आणि थोडंसं आठवा की 2 गटांना जोडणारा असेल एखादा प्राणी किंवा एखादा सजीव तर त्याला कनेक्टिंग लिंक किंवा जोडणारा दुवा म्हणतात. तसं ह्या संघातले प्राणी का असं म्हटलं जातं तर ह्यांच्यात काही गुणधर्म असमपृष्ठचे आहेत, तर काही गुणधर्म समपृष्ठरज्जू प्राण्यांचे आहेत. कसे काय ते आता आपण बघूया. यांचं शरीर 3 भागांमध्ये विभागलेलं आहे. शुंड, गळपट्टी, जशी आपल्याला मान आहे तशी यांना गळपट्टी आली, आणि प्रकांड हे मुख्य शरीर. फक्त शुंडेमध्येच पृष्ठरज्जू. बघा आपला कसा पूर्ण मानेपासून पायांच्या पर्यंत पृष्ठरज्जू आहे, तसा ह्याला फक्त शुंडेमध्ये, म्हणजे थोडासा गुणधर्म पृष्ठरज्जू प्राण्यांचा, तर बाकीचे सगळे असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे. फक्त शुंडेमध्ये असतो म्हणून याला अर्ध समपृष्ठरज्जू. संपूर्ण शरीरात नाही, अर्ध्या शरीरात. यांना ॲकॉन कृमी असं म्हणतात. सागर निवासी आहेत, वाळूत बिळं करून राहतात, अर्थात आपल्याला दिसत नाहीत, समुद्राच्या तळाशी राहतात. ते श्वसनासाठी यांना एक ते अनेक कल्लाविदरे, इथंही दाखवली आहेत ती कल्लाविदर आहेत.
बघा आता हे गुणधर्म कोणाचे आले? पृष्ठरज्जू पुढच्या गटाचे आले, म्हणून याला म्हणतात जोडणारा दुवा. एकलिंगी असतात किंवा उभयलिंगी सुद्धा असू शकतात. बॅलानोग्लॉसस आणि सॅकोग्लॉसस, त्याच्यातला हा बॅलानोग्लॉसस विशेष करून असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू दोन संघांची मिक्स आहे, म्हणून याला जोडणारा दुवा म्हणतात. तर इथपर्यंत आपण 9 बघितले, ते होते असमपृष्ठरज्जू प्राणी. पुढचा प्रगत प्राण्यांचा जरासा संघ आहे, तो आहे समपृष्ठरज्जू प्राणी. त्याचे 3 उपसंघ केलेले आहेत. पुच्छ समपृष्ठरज्जू म्हणजे आता हा पृष्ठरज्जूवरूनच कुठे असेल तो जर शेपटीत असेल पुच्छ समपृष्ठरज्जू, डोक्याच्या भागात असेल शीर्ष समपृष्ठरज्जू आणि संपूर्ण शरीरात असेल तर ते पृष्ठवंशीय. असे 3 उपसंघ कोणाचे झालेत? समपृष्ठरज्जू प्राणी संघ. आता त्याची लक्षणं बघूया. पहिला उपसंघ आहे पुच्छ समपृष्ठरज्जू, युरोकॉर्डेटा. याच्या फक्त शेपटीच्याच बाजूला पृष्ठरज्जू असतो. सागर निवासी आहेत. कुंचकू या चर्मसाम्य आवरणाने, म्हणजे यांच्या शरीरावर कुंचकू नावाचं चर्मसाम्य, याचा अर्थ कातडीसारखं चामडीसारखं आवरण असतं, पण खरी चामडी नाही. यांच्या अळ्या स्वतंत्रपणे पोहतात आणि फक्त शेपटीच्याच भागात पृष्ठरज्जू असतो, म्हणून पुच्छ समपृष्ठरज्जू असं नाव आहे त्यांचं. सागर तळाशी स्थिरावल्या की त्यांचं रूपांतरण स्थानबद्ध प्रौढ. बघा पुन्हा हे स्थानबद्ध आहेत, एकाच ठिकाणी आधारात्रीला चिकटून राहतात, फिरू शकत नाहीत. उभयलिंगी आहेत, म्हणजे नर आणि मादी एकाच शरीरात. हर्डमॅनिया, डोलिओलम, ऑइकोप्लुरा. हा डोलिओलम आहे, हा हर्डमॅनिया आहे. क्लोम रंध्र, अलिंद्र रंध्र, बाह्य कवच, अंग वगैरे. लक्षात काय ठेवायचं तर शेपटीच्या भागात पृष्ठरज्जू, म्हणून ह्यांचं नाव पुच्छ समपृष्ठरज्जू किंवा कंचुकयुक्त बाह्य कवची किंवा इंग्लिश नाव आहे युरोकॉर्डेटा. दुसरा उपसंघ पुच्छ शीर्ष समपृष्ठरज्जू. ह्याच्या डोक्याच्याच भागात फक्त आहे पृष्ठरज्जू, फक्त डोक्याच्या भागात. लहान माशाच्या आकारासारखे सागर निवासी, पुन्हा समुद्रात राहणारे. शरीराच्या लांबी इतका ह्यांचा पृष्ठरज्जू असतो. सबंध शरीर एवढा आहे, फक्त डोक्यात नाही आहे, पण शीर्ष भागात सगळीकडे. ग्रसनी मोठी आहे आणि आता इथे कल्ला विदर आहेत आणि आतमध्ये कल्ले आहेत, हे श्वसन करण्यासाठी असतात आणि एकलिंगी आहेत, नरमादी वेगवेगळे. एम्फिऑक्सस हे त्याचं इंग्लिश नाव आहे उपसंघाचं सिफॅलोकॉर्डेटा. सिफॅलोकॉर्डेटा. आणि तिसरा उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी. याच्यात पृष्ठरज्जू नाहीसा होतो आणि त्याच्या जागी पाठीचा कणा असतो. याचं शीर म्हणजे डोकं पूर्णपणे विकसित झालेलं असतं पृष्ठवंशीय प्राण्यांचं. मेंदू जास्ती प्रगत आहे आणि त्याचं रक्षण करण्यासाठी कवटी असते, जशी आपल्या डोक्यात आहे. अंतःकंकाल म्हणजे सांगाडा, कंकाल म्हणजे सांगाडा. अंतःकंकाल म्हणजे शरीराच्या आतमध्ये असणारा सांगाडा. तुमची हाडं दिसतात का? नाही, आतमध्ये असतात. तो कास्थीमय, म्हणजे काही माशांच्या शरीरात कास्थी असतात, तर बाकी सगळ्यांच्या शरीरात अस्थी असतात. हाडं कास्थीनी बनलेला असतो किंवा अस्थीनी बनलेला असतो आतला सांगाडा. काही पृष्ठवंशीय प्राणी जबडे विरहित आहेत, तर काहींना जबडे आहेत. आपल्याला सुद्धा जबडे आहेत 2. यांचा अभ्यास नीट व्हावा आणि त्यांच्या लक्षणांवरून यांचे 6 वर्ग केलेत. उपसंघ पृष्ठवंशीय आणि त्यांचे 6 वर्ग आहेत, मोठे मोठे आहेत हे पण. चक्रमुखी, मत्स्य म्हणजे मासे, उभयचर म्हणजे पाणी आणि जमीन दोन्हीकडे राहणारे, सरीसृप म्हणजे सरपटणारे, पक्षी आणि सस्तनी, असे 6 वर्ग केलेले आहेत पृष्ठवंशीय प्राण्यांचे. त्या 6ही मध्ये ही लक्षणं मात्र आहेतच, पण आणखी काहीतरी प्रत्येकाची वेगळी आहेत, म्हणून त्यांना
वर्गांमध्ये टाकलेलं आहे. पहिला वर्ग आहे चक्रमुखी, सायक्लोस्टोमॅटा. त्याचं उदाहरण आहे पेट्रोमायझॉन. काय काय आहे बघा. जबडे नसणारे, चुशीमुख, चूषक आहेत. म्हणजे एकच तोंड आहे ह्याला. आपलं जसं तोंडाचे दोन जबड्यात भाग होतात तसे ह्याचे नाही आहेत, चूषक आहेत. आणि ते एक जिथे अन्न आहे त्याला चिकटून अन्न शोषून घेतात. चूषक म्हणजे चूषण करणे म्हणजे शोषणे, तर ते शोषून घेतात. कल्यासाठी रंध्र आहेत. शरीर त्वचा मृदू आहे आणि खवले नाही आहेत. युग्मित उपांग म्हणजे आपल्याला जसे 2 हात 2 पाय, पक्ष्यांना 2 पंख, माशांना 2 पर, तशी ह्यांना नाहीत. युग्मित म्हणजे जोड्या, एक एकटंच दिसतंय बघा इथे. अंतःकंकाल कास्थीमय. आता मी जे म्हटलं, काही माशांच्या शरीरात कास्थी असतात शार्क सारख्या, तसं ह्यांच्या शरीरात सुद्धा अस्थिच्या ऐवजी म्हणजे हाडांच्या ऐवजी कास्थी असतं. बहुतेक सगळे बाह्य परजीवी आहेत. म्हणजे या चूषकाच्या साह्याने ते दुसऱ्यांच्या शरीराला चिकटून आयतं अन्न खातात, ते बाह्य परजीवी. पेट्रोमायझॉन, मिक्झिन ही याची उदाहरणं आहेत. चक्रमुखी, तोंड चक्रासारखं असणारे ते चक्रमुखी. नंतरचा वर्ग आहे मत्स्य, शीतरक्ती. शीतरक्तीचा अर्थ काय? थंड रक्त असा नाही आहे. शीतरक्तीचा अर्थ जर आजूबाजूचं पर्यावरणाचं तापमान बदललं तर ह्यांच्या शरीराचं तापमान सुद्धा बदलतं. ते शीतरक्ती. समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात, फक्त पाण्यातच राहतात मासे. यांचं शरीर बघा, दोन्ही टोकांना निमुळतं आणि मध्यभागी फुगीर. असं का आहे? तर पाण्यात राहतात. पाण्याचा प्रतिरोध म्हणजे विरोध कमीत कमी व्हावा म्हणून यांचं शरीर दोन्ही टोकांना निमुळतं असतं. पोहण्यासाठी युग्मित आणि अयुग्मित. युग्मितचा अर्थ बघा, जोडी आहे, जोडी पण आहे, आणि पुच्छपर असतं त्याची जोडी नसते, तो अयुग्मित. पुच्छपराचा उपयोग दिशा बदलण्यासाठी होतो आणि बाकीच्या परांनी वल्ह्यासारखं काम करतात, पाण्याला मागे ढकलतात. यांचं बाह्य कंकाल खवल्यांच्या रूपात असतं, तर अंतःकंकाल कास्थीमय किंवा अस्थिमय असं असतं. आणि श्वसन कल्ल्यांच्या द्वारे होतं. याच्या आतमध्ये कल्लाविदर लिहिलं ना, ह्याच्या आतमध्ये कल्ले असतात, लाल झालर, आणि त्याच्यातून पाणी आत शिरतं, तेव्हा त्या पाण्यातला ऑक्सिजन घेतला जातो आणि तोंडातून ते पाणी बाहेर सोडलं जातं, किंवा उलटं, तोंडातून आत घेतलं जातं आणि कल्ल्यामधून बाहेर सोडलं जातं. रोहू, पापलेट, समुद्र घोडा, शार्क, इलेक्ट्रिक रे, स्टिंगरे ह्यांचा सुद्धा वर्ग खूप मोठा आहे. चित्र बघूया आपण. ही बघा सगळी, काही तुमच्या ओळखीचे असतील. पापलेट, त्याचेच काही प्रकार, हे रे फिश, नंतर हे सगळे वेगवेगळे माशांचे प्रकार आहेत. पण कोणाचंही शरीर बघितलं तर ते दोन्ही टोकांना निमुळतं आणि मध्यभागी फुगीर असं असतं. मत्स्यवर्ग सगळ्यांच्या अंगावर खवले असतात. पुढचा वर्ग आहे उभयचर, ॲम्फिबिया. उभय म्हणजे 2, चर म्हणजे आयुष्य. त्यांचं आयुष्य 2 ठिकाणी घालवतात ते प्राणी त्यांच्या डिंब अवस्थे म्हणजे त्यांची अंडी, छोटी पिल्लं पाण्यात राहतात आणि जलीय श्वसन करतात. तोपर्यंत त्यांना कल्ले असतात. आणि बेडूक मोठे झाले की ते पाण्यात सुद्धा राहू शकतात आणि जमिनीवर सुद्धा राहू शकतात. जलीय आणि वायू श्वसन करतात म्हणून यांना उभयचर म्हणतात. काही अवस्थांमध्ये ते जलीय श्वसन म्हणजे पाण्यात विरघळलेलं ऑक्सिजन घेतात, तर प्रौढ झाल्यानंतर वायू श्वसन. बेडूक पाण्यात राहतात तरी श्वास घ्यायला पाण्याच्या पृष्ठभागावर येतात बघा, त्यांचं नाकच दिसतं वर फक्त, ते वायू श्वसन. उपांगांच्या 2 जोड्या, मागचे 2 पाय, पुढचे 2 पाय. त्यांच्या पायांमध्ये पडदे असतात. का बरं? पोहण्यासाठी. मागच्या पायांमध्ये पडदे असतात, तर पुढच्या पायांमध्ये नाही आहेत बोटांमध्ये पडदे. उड्या मारण्यासाठी त्यांची अशी रचना आहे की मागचे पाय लांब आणि पुढचे पाय तोकडे. आणि मागच्या पायांचा उपयोग जेव्हा ते पाण्यात असतात तेव्हा पोहण्यासाठी सुद्धा होतो, वल्ह्यासारखा. बाह्य कंकाल नसते
म्हणजे त्वचेवर कसलंही आवरण नाही, मृदू असते त्वचा आणि एका बुळबुळीत पदार्थ असतो त्याच्यावर, त्याच्यामुळे ती श्वसनासाठी नेहमी ओलसर ठेवली जाते. कान नाही आहे ना, पण कर्णपटल आहे, टिम्फॅनम म्हणतात त्याला. हे कर्णपटल आहे, ह्याच्यातून त्याला आवाज ऐकायला जातात. मान नसते, डोकं, धड आणि पाय. डोळे बटबटीत असतात आणि डोळ्यांवर पापण्या असतात. इथे तुम्हाला दिसतोय हा जास्त करून आपण बघतो बेडूक. खरखरीत खडबडीत त्वचा असेल तर तो टोड, सॅलॅमेंडर इत्यादी उभयचर वर्गातले प्राणी आहेत. आधीचे सगळे पाण्यात राहत होते बघा, माशांपर्यंत. आता प्राणी पाण्याच्या बाहेर आले, तरी बेडूक अर्ध आयुष्य पाण्यात, अर्ध आयुष्य जमिनीवर असं घालवतो. कशी प्रगती होत गेली प्राण्यांची, उत्क्रांती कशी होत गेली, हे सुद्धा वर्गीकरणात आपण बघत बघत जायचं असतं. पुढचा आहे वर्ग सरीसृप, सरपटणारे, रेप्टिलिया. आताच मी म्हटलं तसं प्राणी उत्क्रांतीचा जो क्रम आहे, उभयचरांमधून पूर्णपणे भूचर झाले आणि सरपटणारे पहिले प्राणी. यांना पाय आहेत, पण शरीराच्या मानाने पाय तोकडे आहेत, त्यामुळे त्यांना बहुतेकांना सगळ्यांना सरपटावं लागतं. तर पहिल्या धड्यात आपण बघितलं की सापसरडी, तिची जमिनीत खणायची सवय होती, तिच्यात उत्क्रांती होत 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 तिचे पायच नाहीसे झाले हजारो वर्षांनी आणि बनले ते साप. हे सुद्धा सरपटत चालतात. या सगळ्यांच्या शरीरावर खवले असतात, पण कोरडे, त्वचा कोरडी आणि खवलेयुक्त. शीतरक्ती, पुन्हा तोच अर्थ की जर बाहेरचं तापमान बदललं हवेचं, तर ह्यांच्या शरीराचं तापमान बदलतं, ते शीतरक्त. पाय तोकडे असल्यामुळे शरीर उचललं जात नाही, म्हणून ते सरपटतात. शरीर आणि धड याच्यामध्ये मान असते छोटीशी. पायांना बोटं आहेत, पण नख त्या बोटांना नख असतात. आता ह्याच्यातले जे पाण्यात राहतात, कासवाचे 2 प्रकार आहेत. टॉर्टॉईज म्हणजे जमिनीवरचं कासव आणि टर्टल म्हणजे पाण्यातलं कासव. याच्या बोटांमध्ये मात्र पडद्यांसारखे भाग आहेत, तिथे दिसतात बघा, पोहण्यासाठी त्याला. हा संघ सुद्धा खूप वेगवेगळ्या प्राण्यांनी बनलेला आहे वर्ग. सरडे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यात मगर, सुसर हे सुद्धा मोठे सरडे. हा बागेतला सरडा, गेको नावाचा सरडा, घरातच सापडणारी पाल ही सापसरडी. शिवाय सापांचा म्हणजे पाय नसलेल्या सरीसृपांचा एक मोठा गट आहे, खूप त्याच्या जाती आहेत. शॅमेलियन हा आहे रंग बदलणारा सरडा. कासवं वेगवेगळ्या प्रकारची. ह्या सगळ्यांनी मिळून बनतो सरीसृप प्राणी वर्ग आणि हे सगळे सरपटतात. त्याच्यानंतरचा आहे पक्षी वर्ग. कशेरू स्तंभयुक्त प्राणी. कशेरू स्तंभ आला इकडे आता शरीरात. पूर्णपणे खेचर, खे किंवा खगचर पण म्हणतात त्यांना, म्हणजे आकाशात विहार करणारे. त्यांचा जास्तीत जास्त वावर आकाशात असतो, ते खेचर. त्याच्यासाठी अनुकूल झालेलं शरीर, म्हणजे पुन्हा दोन्ही टोकांना निमुळतं, शरीराचं वजन कमी, पाय त्यांचे तोकडे असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 4पैकी पुढच्या 2 पायांचे पंखात रूपांतर झालेलं असतं. पक्ष्यांना 2च पाय दिसतात, पण ते खरे त्यांचे 2 पंख हे सुद्धा त्यांचे आधी पाय होते. उष्ण रक्ती आहेत बघा, कशी उत्क्रांती झाली. उष्ण रक्तीचा अर्थ शरीराचं म्हणजे बाहेरचं तापमान बदललं हवेचं, तरी ह्यांच्या शरीराचं तापमान मात्र बदलत नाही, कायम राहतं. ते उष्ण रक्ती, तापमान स्थिर राखू शकतात. माशांसारखं ह्यांचं सुद्धा शरीर हवेला प्रतिरोध कमीत कमी व्हावा म्हणून दोन्ही टोकांना निमुळतं आणि मध्यभागी फुगीर. अगदी छोटीशी चिमणी जरी तुम्ही बघितली तरी तिचं शरीर तसंच असतं, दोन्ही टोकांना निमुळतं आणि मध्यभागी फुगीर. अग्र उपांग म्हणजे पुढचे पाय पंखांमध्ये परिवर्तित झालेले असतात. अंगुली म्हणजे काय, बोटं. खवल्यांना फक्त ह्यांच्या बोटांवर खवले असतात,
पण ते छोटे छोटे पिसांसारखेच असतात, त्यांना नखं असतात. आता इथे बाह्य कंकाल आहे. सरीसृपांच्या बाबतीत बाह्य सांगाडा खवल्यांचा होता, माशांच्या बाबतीत खवल्यांचा होता, उभयचरांच्या बाबतीत त्यांना बाह्य कंकालच नव्हता. तर इकडे पक्ष्यांचा बाह्य कंकाल संपूर्णपणे पिसांनी बनलेला आहे. बाह्य कंकाल पिसांच्या स्वरूपात, सगळ्या शरीरावर पिसं असतात त्यांच्या. शीर आणि धड म्हणजे डोकं आणि धड याच्यामध्ये मान असते, मान दिसते बघा सगळ्या पक्ष्यांची. जबड्याचं रूपांतर चोचीमध्ये बघा, महत्वाचं आहे. सगळ्या पक्ष्यांना चोची आहेत. याच्यातले सुद्धा तुम्ही बघाल तर म्हणतो आपण खेचर यांना, पण काही पक्षी पाण्यात सुद्धा आहेत. कोणते? बदक. बदक पाण्यात राहतं ना. नंतर पेंग्विन बर्फात राहतो. नंतर काही मोर फार कमी उडू शकतात. मोर, कोंबडी, शहामृग, टर्की हे आहेत ते उडू शकत नाहीत जास्त. पंख आहेत त्यांच्या शरीराला, पण त्या पंखांच्या मानाने शरीर मोठं असल्यामुळे यांना कावळे, चिमण्या, घार हे जे उडून एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात, पोपट वगैरे, तसं ह्यांना खूप अंतर उडता येत नाही, थोड्या अंतरापर्यंत उडू शकतात. पाण्यातले बघत होतो आपण, हंस, स्वान म्हणजे हंस, गुज बदकाचीच एक जात आहे, आणि डक म्हणजे बदक, हे पाण्यातले. हे काही ह्यांचे पाण्यात राहतात, काही जमिनीवर राहतात, आणि बाकीचे झाडांवर त्यांचं वास्तव्य जास्त असतं आणि उडतात हवेमध्ये. तर हा सुद्धा मोठा वर्ग आहे पक्ष्यांचा. आणि सर्वात शेवटचा प्राणी वर्ग आहे सस्तनी, मॅमॅलिया. हे नाव कशावरून आलंय तर यांची सगळ्यांच्या माद्या पिलांना जन्म देतात. आधीपर्यंतचा जो होता संघ, ते सगळे मादी अंडी घालते आणि अंड्यातून पिलं बाहेर पडतात. पण हा प्रगत संघ आहे, इथे माद्या पिलांना जन्म देतात आणि दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी हे या संपूर्ण संघाचं वैशिष्ट्य आहे वर्गाचं. आणि त्या ग्रंथी असणं हा सस्तनी प्राण्यांचा विशिष्ट गुणधर्म आहे. त्या दुधावरती मुलं वाढतात, पिलं त्यांची. हे सुद्धा उष्ण रक्ती आहेत, म्हणजे हवेचं तापमान बदललं तरी शरीराचं तापमान कायम राखलं जातं. डोकं, मान, धड आणि शेपूट हे यांच्या शरीराचे 4 भाग असतात. आपली शेपूट नाहीशी झाली आहे माहिती आहे तुम्हाला, बाकी सगळ्यांना शेपूट आहे. बोटांना नखर किंवा खूर असतात ना, गाई, म्हैशी, हरणं यांना खूर असतात. आपली जशी नखं आहेत तशी त्यांना खूर असतात, जास्त मजबूत आणि मोठे नखांसारखे भाग. बाह्य कंकाल केस किंवा लोकर या रूपात असतं. आपल्या शरीरावर केस आहेत, मेंढ्यांच्या शरीरावर लोकर आहे, अस्वलाचे वगैरे लांब केस आहेत. प्रचंड मोठा वर्ग आहे. मानव, कांगारू, डॉल्फिन, वटवाघूळ याच्यात सुद्धा एक उडणारा आहे, वटवाघूळ. बाकी सगळे जमिनीवरचे आहेत. तर डॉल्फिन, देवमासा, जरी आपण त्याला मासा म्हटलं तरी तो मासा नाही आहे, तो सस्तनी आहे. हे पाण्यात राहणार आहेत. सील, बुलरस हे सुद्धा पाण्यात राहतात. ह्यांचा वावर, संचार सगळीकडे आहे. काही जलचर आहेत, काही भूचर आहेत, बहुतेक सगळे भूचर आहेत. तर वटवाघळासारखा एखादाच आकाशात राहणारा प्राणी आहे. आणि हे सर्वात प्रगत समजले जातात. त्यांच्या मेंदूची वाढ इतर प्राण्यांच्या मानाने जास्त आहे, आणि त्यातल्या त्यात मानवाची तर आणखीच जास्त आहे. तर हे होतं प्राण्यांचं वर्गीकरण. पुन्हा एकदा आपण प्रचलित वर्गीकरण कसं होतं बघूया. प्राणीसृष्टी, उपसृष्टी, असमपृष्ठरज्जू. पूर्वी त्याच्यात आदिजीव घातलेले होते, 10 समजले जायचे संघ. फार पूर्वीच्या म्हणजे आधीचं जे होतं त्याच्यात आदिजीव होते. म्हणजे कोण? अमिबा, पॅरामेशियम, प्लास्मोडियम. हल्ली त्यांचा प्रोटिस्टा नावाचा वेगळा संघ केलाय. पूर्वीच्या प्रमाणे 10 समजले जायचे, आता 9च आहेत. रंध्रीय, सिलेंटेराटा, चपटे कृमी, गोलकृमी, वलयी, संधिपाद, मृदुकाय, कंटकी चरमी आणि अर्धसमपृष्ठरज्जू. यांना पृष्ठरज्जू नाही म्हणून असमपृष्ठ. आणि ज्यांना पृष्ठरज्जू आहे त्यांचे पुन्हा 3 आहेत. युरोकॉर्डेटा म्हणजे
पुच्छ समपृष्ठरज्जू, नंतर सिफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा पृष्ठवंशीय. आणि पृष्ठवंशीयांचे पुन्हा 6 वर्ग आहेत जे आत्ता आपण शेवटी बघितले. चक्रमुखी, मत्स्यवर्ग, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तनी. तर ह्या संपूर्ण प्राणीसृष्टीचे असं आपण वर्गीकरण करतो. हे का शिकायचं? तर तुम्हाला त्याचे प्रत्येक वर्गाचे किंवा संघाचे गुणधर्म माहिती पाहिजेत. आता उदाहरणार्थ हे 2 प्रश्न आहेत बघा. सुसर, मगर यासारखे पाण्यात सुद्धा राहतात आणि जमिनीवरही राहतात. मग ते उभयचर आहेत का? नाही आहेत. ते सरीसृपच आहेत. कारण कशावरनं ओळखायचं? तर त्यांना शरीरावर खवले आहेत, मग ते झाले सरीसृप. आणखी पण आहेत, तुम्हाला त्याच्यात डिटेलमध्ये जायचं नाही आहे, पण अगदी बघायला गेलं तर उभयचरांचं हृदय 3 भागांनी बनलेलं असतं आणि सरीसृपांच्या शरीरामधल्या हृदयाचे 3.5 म्हणता येईल. 3 पूर्ण आणि त्याचं अर्धच काहीतरी विभाजन झालेलं असतं. 3.5 भागाचं हृदय असणं हे सरीसृपांचं लक्षण आहे. मग सुसर, मगर जरी पाण्यात आणि जमिनीवर राहिली तरी ती उभयचर नाही, ते आहेत सरीसृप. गुळगुळीत त्वचा आहे का त्यांची? नाही आहे. त्यांच्या शरीरावर खवले आहेत टोकदार आणि काटेरी, ते सरीसृप. देवमासा, वालरस, सील, डॉल्फिन हे पाण्यात राहतात. मग ते मासे आहेत की सस्तनी आहेत? पुन्हा असंच म्हणू शकतो का आपण की जे पाण्यात राहतात ते मासे? यांना पोहायला जरी पर असले तरी तुम्ही देवमाशाचं वैशिष्ट्य बघितलं असेल, तो वरती येतो तेव्हा प्रचंड मोठा पाण्याचा फवारा वर उडतो. हे काय तुम्हाला बघण्यासाठी त्यांनी फवारा उडवलेला नसतो. त्याच्या शरीरात आहे फुफ्फुस. तो वरती येतो तेव्हा हवा शोषून घेतो आणि खाली जातो. त्या हवेतला ऑक्सिजन संपला की परत वर येतो आणि त्याचा उच्छ्वास एवढा मोठा असतो की त्या उच्छ्वासाबरोबर समुद्रातलं पाणी वर उडतं. म्हणजेच देवमाशाला श्वसनासाठी इतर माशांसारखे कल्ले नाही आहेत, फुफ्फुस आहेत आणि हे अंडी न घालता पिलांना जन्म देतात. अशा काही लक्षणांमुळे ते जरी पाण्यात राहत असले, दिसले माशांसारखे, तरी ते मत्स्य वर्गात समाविष्ट नाही आहेत, सस्तनी आहेत. मग ह्या सगळ्याचा प्रकरणाचा सारांश काय? तर तुमच्या आजूबाजूला जे प्राणी तुम्हाला दिसतात, घरात दिसतात, मुंग्या, उंदीर, पाली, चिमण्या असतात, घरात दिसतात, बागेत दिसतात, रस्त्यात दिसतात, कुठेही गेलात तर जे आजूबाजूला दिसतात प्राणी, त्यांचं नीट निरीक्षण करायचं. त्यांचे लक्षणं तपासायची नुसती बघून, निरीक्षणाने, आणि ते कोणत्या वर्गातली आहेत हे तुम्हाला त्यांचं वर्गीकरण करता आलं पाहिजे. वर्गीकरणाचा अभ्यास करताना, त्यांचं निरीक्षण करताना आत्ताच मी म्हटलं नुसतं बघायचं आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची आपण खबरदारी घेतली पाहिजे. शिकारीला तर हल्ली बंदीच आहे, गुन्हा येतो, पण अभ्यास करताना सुद्धा कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही प्राण्यांना याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. निसर्गाचा समतोल राखायला आपणच मदत केली पाहिजे. प्राणी आहेत, त्यांना बोलता येत नाही आहे म्हणून असं नाही आहे की आपण त्यांच्यापेक्षा वरिष्ठ कोण आहोत. निसर्गाने सगळ्यांना सारखं दान केलेलं आहे. आपल्या एवढाच निसर्गाचा त्यांच्यावर हक्क आहे, म्हणून त्यांना इजा होणार नाही हे आपण काळजी घ्यायची. तर हे होतं आपलं 6वं प्रकरण, प्राण्यांचं वर्गीकरण. आता मला खात्री आहे की तुम्हाला आजूबाजूला दिसणाऱ्या प्राण्यांचा वर्ग, संघ ओळखता येईल आणि त्याचे गुणधर्म तुम्ही इतरांना सांगू शकाल. धन्यवाद.